नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी भडबडे लिखित अद्वैताचे उपनिषद. माझ्या जीवनाला पूर्णत्व दिलंस सती, मी तुझा ऋणी आहे. असं का बोलता? भूमीत बीज रुजावं लागतं, ते रोजलं आहे, आता अंकुरेल. उद्या त्याच्या शाखा उपशाखांनी समृद्ध वृक्ष होईल. हा वृक्ष मग अनेक पांथस्थांना छाया, पशुपक्ष्यांना निवारा देईल. ह्यासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागली. आजचं मनाचं विस्तीर्ण आकाश तुम्ही गर्भस्थ पुत्राला दिलं. असंभव नाही स्वामी, काहीही असंभव नाही. देवकृपेने झालेला पुत्र देवदूताचं कार्यही करेल. नवनवी क्षितिज त्यांना खुणावत होती. शंकरचा जन्म झाला त्याच शिवमंदिराजवळच्या झोपडीत ते परत कालटी गावात आले. नवा उत्साह, नवा आनंद गावासह साजरा केला. नामकरण विधीचा प्रसंग आला. त्यांनी शंकर नाव ठेवण्यास सांगितले. खरं तर ते नाव ठेवावं ही त्यांचीच कल्पना होती. शिवशंकराप्रमाणे त्यांनी मृत्युंजय व्हावं असंही वाटत होतं. त्यांना वाटलं सारं सांगून टाकावं हिला. जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते पहिलं स्वप्न सत्य झालं होतं. आता दुसरंही स्वप्न सत्य झालं तर नकोच. आपण जे अनुभवतो ते सतीला नको सांगायला. पुत्र जन्माचा शुद्ध आनंद तिला मिळायला हवा. म्हणून ते मौन होते. ते मनातच म्हणायचे, तुला कल्पना नाही सती, पुत्र जन्माचा आनंद मानावा की त्याच्या भविष्यात येणाऱ्या मृत्यूबद्दलची चिंता, दुःख करावं. क्षणभर चमकणाऱ्या आणि विश्वाला चकित करणाऱ्या सौदामिनीप्रमाणे असणाऱ्या पुत्राचा अभिमान बाळगावा का त्याच संदर्भात आणि संभ्रमात आहे मी. म्हणूनच युगानुयुगे कार्य करणाऱ्या अजरामर शिवाचं नाव पुत्राला असावं असं मला वाटलं. तू हसतेस खरी, परंतु दुःख करण्याची वेळ तुझ्यावर येऊ नये ही ईश्वर कृपाच. ते मनोमन म्हणत होते. मलाही शंकर नाव आवडेल. तुमच्याप्रमाणेच आचार्य शंकर ज्ञानदानाचं कार्य करेल. त्याला अगोदर मोठं तर होऊ दे, ते म्हणाले. मनोमन संभ्रमित झाले. आपल्याला त्यावेळी पडलेलं स्वप्न मानावं की सत्य? सत्यच म्हणावं लागेल. ह्यापूर्वीचं स्वप्न पूर्ण झालंच ना. कर्णाची कवचकुंडल मागणारे इंद्रदेव सत्यात आलेच होते. हरिश्चंद्राला राज्य देणारा, दान मागणारा प्रत्यक्ष अवतरला होताच. मग आपलं स्वप्न असत्य कसं असेल? परंतु स्वप्नाबद्दल संदेह होता तर होकार का दिलास? दुसऱ्या मनाने त्याला विचारलं. मला पुत्र हवा होता. तो मिळण्याचे संकेत स्वप्नात होते म्हणूनच. म्हणजे पडलेलं स्वप्न साकार होणार. आणि ते शोक व्याकुळ झाले. वत्सा, तुला मी विचारलं, तुला पुत्र हवा ना, मग मी आयुष्य देईन. तू तात्काळ होकार दिलास. असंच म्हणाले शिवशंकर. आणि मला शब्दात बांधलास. नाही वत्सा, नाही. मी तुला विचारलं, तुला अल्पायुषी पुत्र हवा असला तर तो सर्वज्ञ असेल, दीर्घायुषी हवा असला तर तो सर्वसामान्य असेल. परंतु तूच त्वरेने उत्तर दिलंस. मी तथास्तु म्हटलं. परंतु शिवशंकरा, किंतु परंतु का करतोस वत्सा? तू जे मागितलंस ते तुझ्याही नकळत, परंतु अतिशय योग्य. तुला त्याचं दुःख व्हायला नको. ईश्वर कधीही चुकीचं करत नाही. सारी वाक्य, सारे शब्द त्यांना पुन्हा पुन्हा स्मरत होते. ते स्वप्न सत्य तर होणार नाही ना. ह्या विचाराने व्याकुळ होत होते. शंकरच्या जन्माच्या वेळी सारी शुभ नक्षत्र एकत्र आली होती. त्याच्या जन्मानंतर त्याची जन्मकुंडली मांडली होती. त्यात शंकरचं आयुष्य केवळ 8 वर्ष दिसत होतं. ईश्वर स्वप्नातही असत्य बोलणार नाही. मग 8 वर्षाच्या आयुष्यात हा सर्वज्ञ प्रकांड पंडित होणार तरी कसा? जन्माच्या वेळी भरलेल्या घटिका पात्रात दोष राहून नक्षत्र तर बदललं नसेल. तो दीर्घायू पण होऊ शकतो. केवळ निमिषात नक्षत्र बदल होऊ शकतो. उलट सुलट विचारात ते नेहमीच अडकलेले होते. विशिष्ठा देवीला यातलं काहीच ज्ञात नसल्याने ती आनंदात होती. शंकर हे नाव ठेवल्यावर वितरागी शिवशंकरानेही 2 पत्नींसह गृहस्थ जीवन व्यतीत केलं होतं. विरागी अनुरागी दोन्ही वृत्तींचा मेळ घातला होता. कमलपत्रावरच्या दवबिंदूंप्रमाणे ते अनासक्तही होते. तसंच घडलं तर उत्तम. आपला नंबूद्री वंश चालत राहील, पितरांना तर्पण होत राहील, ते मनात म्हणायचे. गर्भावस्थेत मी आपलंच ध्यान केलं होतं. विशिष्ठादेवी त्यांना सांगत होती. आपल्यासारखा पुत्र व्हा असं म्हटलं. शिवगुरूंना काय बोलावं कळेना. शंकर नाव ठेवलं. हिंदोळ्यातली ती बालप्रतिमा मनापासून हसली. शिवगुरू पाहतच राहिले. प्रत्यक्ष विष्णुरूप हसण्यात सारं कळल्यासारखं भाव स्तब्ध होते. 1.5 वर्षाचा शंकर घरभर अंगणभर धावू लागला.
बाललीलांनी आनंद निर्माण करू लागला. सायंकाळी देवमंदिरातल्या देवप्रतिमेसमोर बसून अस्खलित वाणीत पुरुष सुक्त म्हणू लागला. सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. शुद्ध आणि स्पष्ट उच्चार, म्हणण्यातील एकाग्रता, अचूक शब्दाघात. शिवगुरूंनी आपल्या शंकरची अलौकिक प्रतिभा ओळखली. त्याला चटकन हृदयाशी धरलं. वत्सा, इतकंच बोलू शकले. त्यांचं मन शंकरच्या जन्मापासून कोमल झालं होतं. दिव्य प्रतिभेचा साक्षात्कार, तर दुसरीकडे मृत्यूची भीषण दरी जवळ येत असलेली. आता ते दिवसच मोजू लागले होते. नकळत त्यांनी एका वृक्षाच्या बुंध्यावर एक एक खूण करायला सुरुवात केली. 1 मास, 2 मास, 3 मास असं खुणेने अंकित करण्याचा त्यांना वेडा छंदच लागला होता. मनात नको नको त्या कल्पना यायच्या. कधी शिवशंकर येऊन म्हणायचे, आमचे शब्द ब्रह्मवाक्य असतात, अदृश्य तरी अमिट असतात. जेवढा आनंद मिळतोय तो घेण्याचं सोडून उगाच तू दुःखी होतोस. कधी शिवशंकर म्हणायचे, कर्तृत्वाने आपलं भाग्य आपण निश्चित बदलू शकतो, प्रतीक्षा तर कर. दिवसभराने परिश्रमाने थकलेली विशिष्ठादेवी सहज निद्रेच्या अधीन व्हायची. ते मात्र गवाक्षातून दिसणाऱ्या नक्षत्रांकडे उत्तर रात्रीपर्यंत पाहत असायचे. कधी त्यांच्या मनात यायचं, ध्रुवासारखा एखादा ग्रह तर होणार नाही शंकर. हा विचार येताच ते नेत्र मिटून घ्यायचे. कधी अनावर झालं तर अपरात्री उठून देवमंदिरात जायचे. गदगदून रडायचे. पुत्र आहे म्हणावा तर जाणार आहे, ही जाणीव त्यांना असह्य अस्वस्थ व्हायची. गुरुकुलात अध्यापन करताना लक्ष शंकरकडे असायचं. कधी विशिष्ठादेवी म्हणायची, माता संवेदनशील असते म्हणतात, इथे तर पिताच अधिक संवेदनशील आहे. सतत नेत्र खेळलेले शंकरवर. ते वरवर हसत म्हणायचे. उतरत्या संध्याकाळी गोजिरी पावलं धावतात तेव्हा, इतके तुम्ही वृद्ध झाले नाहीत. आता 3 वर्षांनी त्याचं व्रतबंधन, मग त्याचा विवाह सारस तर करायचे. नव्या उत्साहाने, अगदी थकायचं नाही. किंबहुना तसा विचारही मनात आणायचा नाही. ते उसण्या उत्साहाने हसायचे. यायचे शब्द जिव्हेवर अधीर होऊन परंतु परतून लावायचे. शंकरचं 3रं वर्ष सुरू झालं होतं. तो अधिकच तेजस्वी दिसू लागला. भस्मचर्चित देह, मस्तकावर शिवशंकरासारखं भस्म, कंठात रुद्राक्षमाला आणि ध्यानधारणा, अगदी एकाग्र चित्ताने. ते पाहून कालटीचे रहिवासी म्हणायचे, कालटी ग्रामात चमत्कार घडला. साक्षात शिवशंकर जन्माला आलाय. त्याची मधुरवाणी, स्पष्टवाणी, विनम्रता, अंगी असलेली परिपक्वता, अलौकिक स्मरणशक्ती पाहून लोक शिवगुरूंना म्हणत, शिवगुरू याची दृष्ट काढत जा, आमचीच दृष्ट लागायची. त्याला पाहिल्याविना गावातला एकही दिवस जात नाही कोणाचा. त्याची कोमल पावलं अंगणातल्या रंगावलीवर आली की कसं शुभ संकेत मिळाल्यासारखं वाटतं. आता तुम्ही सांध्य पर्वातील प्रगल्भ दिनकराप्रमाणे दिसू लागलात. खरंच कालटी ग्रामाचा हा गौरव आहे. शंकर म्हणायचा, मला असं काही प्रिय नाही. मग तुला काय प्रिय आहे? मला केळीच्या बागा, त्यातून दिसणारी दूरवर चमचमती पूर्णा नदी, संध्याकाळचा शीतल समीर, नारळाच्या बागा, त्यातून धावायला मला आवडतं. आमचा रघुनंदन मला बागेतच नेतो. रघुनंदन प्रत्यक्ष उतरला तरी तो तुला मस्तकावर घेईल, इतकी तुझी योग्यता आहे वत्सा. तात मन म्हणजे काय? शिवगुरूंना प्रश्न पडला. 3.5 वर्षाच्या मुलाला मनाची उकल कशी करून द्यावी? ते राहू दे म्हणाले. उद्यापासून मी तुला रुद्र शिकवणार आहे. मग तेव्हा तुम्ही म्हणाल, तुझं मन शब्दात, अर्थात असतं, म्हणून तुला ते त्वरित कंठस्थ होतं. तू एकपाठी आहेस वत्सा, परंतु शब्दात गुंतून पडू नकोस. त्याचे अर्थ पुढे कळतील. आता मन लावून ऐक. ते मनापासून हसले. वत्सा, तू शब्दात अडकवलंस, मनासारखं केलंस. मन हा काही एक हात, पाय, मस्तक, केश यासारखी दर्शनीय गोष्ट नाही. उमललेल्या पुष्पाचा सुगंध कळतो, जाणवतो, परंतु दिसत नाही. समीराच्या लहरी जाणवतात, समीर दिसत नाही. ईश्वराची रूपं प्रतिठायी ठायी ठायी दिसतात, परंतु ईश्वर दिसत नाही. तसंच निराकार ईश्वरासारखं क्षणोक्षणी जाणवणारं संवेदनाशील मन असतं. या मनातच आनंदाचं, सुखाचं, आशा आकांक्षांचं विस्तारत जाणारं आकाश आहे. साकाराकडून निराकाराकडे जाणारा अगम्य तरीही प्रशस्त असा रस्ता आहे. त्याच मनात प्रवृत्ती अपप्रवृत्ती वास करते. मनाने चिंतन करता येते, दृढ मनाने संकल्प साकारता येतात. आणि मनात व्यथा वेदना असल्या
की श्रावण भाद्रपद वेळी अवेळी कोसळतात. खरं ना तात? अनावर होऊन शिवगुरूंनी त्याला हृदयाशी धरलं. मस्तकावर सर्व शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्या नेत्रातून होत होता. वत्सा, तू सर्वज्ञ असल्यासारखा बोलतोस. माझ्या मनात आलं. मन सत्य सांगतं की असत्य? परंतु तुम्ही सत्यप्रिय, तुमचं मन सत्यच सांगेल. सांगाल सत्य, तुमची व्यथा कोणती? शिवगुरु स्तंभित झाले. इतक्या लहान वयात ह्या पुत्राला सारं आकलन असंभव आहे. आपल्या मुखावरचे भावही आनंद दर्शवतात. मग ह्या पुत्राला कसं कळलं? वत्सा, तुला मी काय सांगू कळत नाही. मला जे काय वाटतंय ना, ते मी समोरच्या वृक्षाच्या ढोलीत लिहून ठेवीन. परंतु ते 8 वर्षाचा होईपर्यंत पाहायचं नाही. मान्य आहे? खरं तर मी पूर्वीपासून तू म्हटल्याप्रमाणे लिहित होतो. आता ते पूर्ण करीन. तात, शब्द हीच मनाची नितांत सुंदर साक्ष आहे, नाही का? आता माझं मनही हलकं झालं पुत्रा. अहोभाग्य म्हणून तुझ्यासारखा पुत्र आम्हाला मिळाला. पण एक सांगू, तुला जे आयुष्य मिळेल ते तरकट ज्ञानासाठी नाही, तर समाजाच्या सुखासाठी, आनंदासाठी व्यतीत कर. स्वार्थी होऊ नकोस पुत्रा, समाजाचा हितचिंतक हो. तात, आपले शब्द माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. सायंकाळ वृक्षावरून दूर क्षितिजाकडे जायला निघाली. सायं आरतीची वेळ झाली होती. ते उठले. आता त्यांचं मन शांत झालं होतं. शंकरचा हात धरून देव मंदिराकडे निघाले होते. उत्तर रात्रीपर्यंत लिहित होते. भुर्जपत्रावर ते पत्र, पूर्वीची पत्र त्यांनी रेशमी वस्त्रात गुंडाळली. पूर्णा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या प्रतिदिनी अंकित केलेल्या मुद्रा असलेल्या ढोलीत त्यांनी ठेवली. ते अत्यंत शांत मनाने परतले. विशिष्ठादेवी, शंकर निद्रेत निमग्न होते. चराचर जाग व्हायला अवकाश होता. ते लवकरच प्रातःसमयी होईल. मग उठावं लागेल या विचाराने मंचकावर आडवे झाले. क्षणात निद्रेने घेरलं. प्रातःकाळ झाला. विशिष्ठादेवी उठली. सडा समारंजन झालं. रंगावली रेखली. तरीही शिवगुरूंचा पदर कानी आला नाही. ती शयनक कक्षात गेली. शंकर नित्याप्रमाणे उठला होता. शिवगुरू मात्र उठले नव्हते. विशिष्ठादेवींना आश्चर्य वाटलं. तिने शंकरला उठवायला सांगितलं. ती बाहेर आली. सूर्यदेव क्षितिजाकडे येण्यापूर्वीच पूर्णा नदीत स्नान करून पूजेसाठी जलकुंभ भरून आणण्याची तिथी प्रथा ती आज मोडणार तर नाही ना, या विचारात तिने वस्त्र आणि जलकुंभ हाती घेतला. तितक्याच शंकर त्वरेने येत म्हणला, माते माते, तात काही केल्या उठत नाहीयेत. हातातला जलकुंभ आणि वस्त्र ठेवून ती त्वरेने शयनगृहाकडे धावली. नमस्कार, मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.